खडकवासला धरणातून मुठा नदीत 1712 क्युसेकने जलविसर्ग. पावसाचं प्रमाण वाढल्यानं विसर्गात वाढ. खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरणं पूर्ण क्षमतेनं भरली. वनराज आंदेकर खून प्रकरणातील फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. तपासामध्ये 3 पिस्टल आणि 3 जिवंत राऊंड जप्त. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये 2 गुंडांकडून दारूच्या नशेत एका तरुणावर प्राणघातक हल्ला. मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल. गणेशोत्सवात गुंडांना तडीपार केलं नसल्यानं गुंडांचा हैदोस. 2 गावं पुणे पालिकेच्या हद्दीबाहेर. उरुळी देवाची आणि फुरसुंगी नगर परिषद स्थापनेचा मार्ग मोकळा. नगरविकास विभागाकडून अधिसूचना जारी. परिषदेची रचना होईपर्यंत पुरंदरच्या तहसीलदारांची प्रशासक म्हणून नियुक्ती. पुण्यातील हवेली, आंबेगाव, बारामती आणि इंदापूर तालुक्यातील 7 गावांचा पाणी प्रश्न सुटणार. पाणी योजनांचा परिपूर्ण प्रस्ताव द्या, अजित पवारांची सूचना. पुण्याच्या बाल न्याय मंडळात 6000 दावे प्रलंबित. दाव्यांच्या निपटाऱ्यासाठी केवळ एकच मंडळ. पुण्याच्या हिरडोशी खोऱ्यात रानडुकरांमुळे भात पिकाची नासधूस सुरू. परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली. भात पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत. पुण्यातील शिवसेना भवनात साकारण्यात आलाय एकता नगरीचा विघ्नहर्ता. एकता नगरीत आलेल्या महापुराचा देखावा.